प्रभाग क्रमांक 3 चे सर्वसाधारण ड गटातून अपक्ष उमेदवार श्री मितेश पवार यांच्या विजयासाठी मतदारांचा निर्धार। महापालिका प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वसाधारण ड गटाचे अपक्ष उमेदवार मितेश पवार यांना जनतेतून पाठबळ मिळताना दिसत आहे। बलदंड राजकीय नेत्यांच्या पॅनलसमोर स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले अपक्ष उमेदवार म्हणून मितेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे। मितेश दादा आता लोकांचे नेतृत्व करणारे लोकनेते उमेदवार बनले असून त्यांच्या विजयासाठी मतदार स्वतःहून लोकवर्गणी काढणार आहेत। यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे। मितेश पवार युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मितेश पवार केवळ जनतेच्या हट्टासाठी निवडणूक मैदानात उतरले आहेत। गेल्या 12 वर्षापासून त्यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर व अन्नदान सेवा करणारे ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत। कोरोना कालावधीतही गरिबांना मदत केली। वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे। आपल्या वाढदिनी अनावश्यक उधळपट्टी न करता सामाजिक भान ठेवून रक्तदान यासह आरोग्य तपासणी आदी शिबिरे घेतात। 70% समाजकारण 30% राजकारण या तत्वावर मितेश पवार यांची वाटचाल सुरू आहे। मितेश पवार यांचा झंझावात प्रचार दौऱ्यांना दररोज नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत आहेत। मितेश पवार यांना विजय करून महापालिकेत पाठवायचे असा निर्धार मतदारांनी केला आहे। प्रभागातील अनेक मतदार मितेश पवार यांच्या मदतीला धावून आले आहेत। लोकवर्गणीतून प्रचार यंत्रणा राबवण्याचा निर्णय मतदारांनी घेतला आहे। नमस्कार सर्वांना, आम्ही मंगळवारपेठ कोकाटे गल्ली येथे राहणारे रहिवासी असून आमचा उमेदवार माननीय मितेश दादा पवार हे अपक्ष चिन्ह शिट्टी याद्वारे निवडणुकीस उभा राहिलेले आहेत। तरी आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन गणपती मंदिराचे दर्शन घेऊन आमची आता प्रचार फेरी सुरू झालेली आहे। तरी मितेश दादा पवार हे BSc DMLT असून फक्त जनकल्याणार्थ नसून तर आरोग्य कल्याणार्थ सुद्धा या नेतृत्वाचे आपल्याला बरेच फायदे होणार आहेत। फक्त जनकल्याणार्थ नसून आरोग्य कल्याणार्थ नेता आपल्याला निवडून देणे फार गरजेचे आहे। आजकालची परिस्थिती बाहेर बघता आरोग्य ही खूप मोठी धनसंपत्ती झालेली असून फक्त आपल्याला नेतृत्व म्हणून एक आपला प्रचार करणारा किंवा आपल्याला मदत करणारा माणूस नसून तर पूर्ण समाजाचे कल्याण करणारा हा माणूस आज आपल्या निवडणुकीस उभा राहिलेला आहे। तरी सर्वांनी ह्याला बरेच मत देऊन विजयी करावे ही आमची सर्वांना इच्छा आहे। तरी तुम्ही हा मितेश दादा पवार यांना विजयी करा ही आमची इच्छा आहे। धन्यवाद।